सर, नागरिकांची तक्रार आहे की पेट्रोल भरल्यानंतर तिथं अर्ध पाणी होतंय, गाडी भुरभुर होती, बंद पडते. इथेनॉल मिक्सिंगचा काय प्रकार आहे ते थोडंसं थोडक्यात समजून सांगा. आजच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्मप्रमाणे पेट्रोलमध्ये 20% आसपास इथेनॉल मिक्स करणं त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. इथेनॉलचं जर गुणधर्म जर तुम्ही बघितला, इथेनॉल तयार करणं त्यात पाणी असतं आणि ते पाणी आणि पेट्रोल यांचं संगम करून ते इथेनॉल मिश्रित पेट्रोल तयार केलेलं असतं. ते आता ज्यावेळेस आपण त्या पेट्रोलला पाण्याचं आपण टच करतो किंवा त्याच्यामध्ये पाणी मिक्स होतं, त्यावेळेस ते इथेनॉल आणि पाणी दोन्ही सेपरेट होऊन जातात. आणि इथेनॉल आणि पाणी यांची घनता जास्त असल्यामुळं टाकीमध्ये ते एकदम खाली बसलेले असतं. आणि ज्यावेळेस तुमची गाडी चालते त्यावेळेस ते खाली बसलेला आधी ते ओढून घेणार आणि नंतर मग पेट्रोल येणार. आणि ज्यावेळेस ते पेट्रोल किंवा इथेनॉल आधी ओढलं जातं त्याच्यामुळे तुमच्या गाड्या बंद पडतात, लोकांच्या गाड्या बंद पडतात. त्याच्यामुळे पावसा पाण्याचा थोडं जरी पाणी थोडं किंवा गाडी धुताना सुद्धा जरी पाणी त्याच्यात गेलं, त्याच्याशी संपर्क आला तरी सुद्धा ते इथेनॉल मधनं पाणी सेपरेट होऊन तुमच्या गाड्या बंद पडू शकतात. आणि याच्यात अजून एक नुकसान होऊ शकतं, तुमचे जे वॉल्स असतात पिस्टन वॉल्स ते सुद्धा त्याच्यामुळे बेंड होऊन गंजून ते खराब होऊ शकतं. सर, आमच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी काय आवाहन करणार? पेट्रोल भरताना कुठली दक्षता घ्यावी? पेट्रोल भरताना आता दक्षता अशी तर काही तुम्ही करू शकणार नाही, पण मॅक्सिमम करून तुमची गाडी ज्यावेळेस तुम्ही पार्क करता तर जिथं पाण्याचा संबंध तुमच्या टाकीशी येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायला लागणार. किंवा गाडी धुताना वॉशिंग करताना सुद्धा त्यात पाणी जाणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायला लागेल. त्या पद्धतीने तुम्हाला दक्षता घ्यायला लागेल जेणेकरून तुमच्या टाकीमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. पेट्रोलशी त्या पाण्याचा संबंध नाही आला पाहिजे. पेट्रोलशी पाण्याचा संबंध आल्यानंतर त्याचं इथेनॉल कसं सेपरेट होतं हे आम्ही तुम्हाला आता ते दाखवून देतो. आम्ही तुम्हाला आपण टाकले किती आणि ते वाढते किती, थोडस पाणी टाकलं की ते वाढणार म्हणजे हळूहळू इथपर्यंत येणार ना, तेवढं नाही येणार. आपण बघू शकता खाली पाण्यासारखं ते जमत आहे, पांढरा पदार्थ. वरती पेट्रोल राहिलेलं आहे, खाली ते साचलेलं ते आहे. आता काय म्हणता येईल त्याला? इथेनॉल खाली साचत आहे.